महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर। शेती, राजकारण, समाजकारण, क्रीडा, मनोरंजन आणि बरंच काही। आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह। सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या वतीने शासकीय सेवेतील अधिकाऱ्यांचा सन्मान। सन 2024 मध्ये भोर तालुक्यातून पोलीस दल, सैन्य दल व शासकीय सेवेत निवड झालेले अधिकारी यांचा सन्मान सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निगुडगर येथे करण्यात आला। भोर तालुक्यातील दुर्गम डोंगराळ भागातील खेड्यातील होतकरू तरुणी यांनी जे प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊन यश मिळवले त्यांचे कौतुक सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ आणि डॉक्टर आनंदा कंक लिखित युद्ध नको बुद्ध हवा हे पुस्तक देऊन करण्यात आले। योगेश धामणसे, वैभव कंक, प्रकाश कंक, विकास कंक, बाजीराव दिघे, संगीता रेणुसे, मधुरा पोळ, अरुण साळेकर, श्रीकांत गोळे यांच्यासह विविध क्षेत्रातील एकूण 40 सेवकांचा सन्मान करण्यात आला। सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद बांदल, सचिव दीपक पारठे, कार्याध्यक्ष अरुण राजिवडे, सल्लागार डॉक्टर आनंदा कंक, माऊली बदक, शरद डेरे, नितीन किंद्रे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते। या सन्मान सोहळ्याप्रसंगी मान्यवरांनी व सत्कार मूर्ती यांनी आपापले मनोगत व्यक्त केले। तसेच सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान हे करत असलेल्या कार्याबद्दल शुभेच्छा दिल्या। या कार्यक्रम प्रसंगी निगुडगर गावचे सरपंच मंगल कंक, सीताराम साळेकर, दादू दुरकर, लक्ष्मण पारठे, अंकुश मळेकर, भगवान बांदल, प्रदीप दिघे, अजित पारठे, मारुती बांदल, श्रीपती रेणुसे, अशोक बांदल, राजेंद्र किंद्रे, सुभाष भेलकेसर, जिजाबा पारठे आदींसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते। सूत्रसंचालन डॉक्टर आनंदा कंक, प्रास्ताविक शरद बांदल तर आभार अरुण राजिवडे यांनी मानले। स्वराज लाईव्हसाठी पुणे जिल्हा प्रतिनिधी तथा उपसंपादक दीपक पारठे, भोर, पुणे।